सातत्यानं पंढरपूर नगरपालिकेच्या जे काय चुकीचा कारभार आहे, सातत्यानं भाष्य करणारी जे नेते मंडळी किंवा जे समाज कार्य करणारे लोक आहेत आणि त्यांनी मागण्या जे त्यांच्या होत्या ते गेल्या वारीने त्यांच्या मागण्या तिथं त्यांनी काय मागण्या मान्य केल्यात आणि काय मागण्या मान्य नाही झाल्यामुळं परत एकदा त्यांनी या ठिकाणी आंदोलनासाठी इथं बसलेले आहेत। तर नेमकं त्यांच्या समस्या काय आहे आणि पंढरपूरमधील काय त्यांच्या बद्दल किंवा त्या पंढरपूरमध्ये काय गोष्टी घडतात त्याच्या विरोधामध्ये सातत्यानं हे काम करतात, परंतु त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळं परत एकदा त्यांनी आंदोलनास बसलेले आहेत। नमस्कार सर। नमस्कार। का आता काय कुठल्या मागण्या राहिल्या दोघे का बसलाय तुम्ही? आम्ही एकच जास्त पंढरपूरचा विकास या माध्यमाच्या ज्या अजेंड्याखाली आम्ही काही नगरपालिकेला मागण्या केल्या, त्यामध्ये आम्ही पंढरपूरमध्ये व्यवसायधारकांची 6000 गाळे बांधावे, त्यातून उत्पन्न नगरपालिकेचं होईल, भाजी विक्रेत्यांना गाळे बांधून द्यावे, जुने शॉपिंगच्या नव्यानं बांधावे, नगरपालिकेवर पारदर्शी करण्यात द्यावा आणि सर्वसामान्य जनतेला 50% टॅक्स माफ या प्रमुख मागण्यासाठी आम्ही इथं धरणे आंदोलन मागच्या महिन्यात केलं। त्यावेळेस नगर परिषदेने आम्हाला काही आश्वासन दिले, त्यामध्ये त्यांनी बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव तयार करतो आणि पाठवतो असे आम्हाला लेखी आश्वासन त्यांनी दिले। नगरपालिका शासकीय जागेमध्ये गाळे बांधण्यासाठी प्रस्ताव, जुने शॉपिंग सेंटर नव्यानं बांधण्यासाठी प्रस्ताव, भाजी विक्रेत्यांचे गाळे बांधण्यासाठी प्रस्ताव, या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला सकारात्मक दिले, पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही। त्या प्रश्नाला अधिकाऱ्यांना माझे सांगणं आहे, जर आपल्याला हे काम करणं होत नसेल तर आपण पुढच्या खाली कराव्या। तुमची गरज नाही, काम होत नसेल तर दाम मिळणार नाही, काम केलं तर दाम, तुमचं काम होत नसेल पुढच्या खाली करा। आमच्याकडे सुशिक्षित बेकारांचे भरपूर आहेत, ते कमी पैशात तुमच्यापेक्षा निम्म्या पैशात काम करायला तयार आहे। तुमची गरज नाही, तुम्हाला जर काम होत नसेल तर आम्हाला तुमची गरज नाही, काम केलं तर तुम्हाला दाम मिळेल। आता त्यांनी कुठल्या मागण्या तुमच्या मान्य केल्या आणि कुठल्या मान्य केलेल्या नाहीत? त्यांनी 6000 गाळ्यांचा प्रस्ताव तयार करतो म्हणून त्यांनी सांगितलंय। जुने शॉपिंग सेंटर आहे त्याला नव्यानं बांधकाम करणार, त्यासाठी प्रस्ताव तयार करतो म्हणून सांगितले। भाजी विक्रेत्यांच्या गाळ्यासाठी प्रस्ताव तयार करतो म्हणून सांगितले आणि तक्रार निवारण केंद्र लगेच चालू करतो म्हणून सांगितले, पण तक्रार निवारण केंद्र चालू केलं नाही त्यांनी। तक्रार फक्त त्यांनी दाखल करून घ्यायचे चालू केले, पण तक्रार निवारण 36 तास करते नाही आम्ही बघू। आणि कारभार पारदर्शी करण्याचा आम्ही प्रयत्नशील आहे म्हणले, प्रयत्नशील तर कुठेच दिसत नाही। ते त्यांच्या अधिकारी कार्यालयात गेलं तर कारभार पारदर्शी दिसतच नाही, यांना 12 वाजता गेलं तर अधिकारी टेबलवर नसतात। बरं, आता ह्याच्या अनुषंगाने पुढची काय तयारी तुमची असणार आहे काय? आता आम्ही काय प्रशासनाला सांगितले, उत्तर दिलं आहे प्रशासनाला, म्हणतो कारवाई करा। तर यांनी आता कारवाई जर काही केलीच नाही 1.5 महिन्यात, आता जिल्हा अधिकारी येऊ द्या, पालकमंत्री आल्यानंतरच आम्ही याच्यावर चर्चा करू आणि त्यानंतर आम्ही काय निर्णय घेऊ। जोपर्यंत सर्वसामान्यांचं हित होत नाही तोवर आम्ही आंदोलन सोडणार नाही। पालकमंत्री असतील बघा, बाकीचे कुठले आले तर त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवू। प्रशासनातले इतर अधिकारी कोणते आले त्यांनी आमचं काम जर मार्गी नाही लावलं तर त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवू, त्यांचा निषेध करू। त्यांना पंढरपूरमध्ये महापूजेला इतर गोष्टीला त्यांना आम्ही प्रवेश देणार नाही, त्यांना त्यांची अडवणूक करू, त्यांना काळे झेंडे दाखवू। जर समजा नाही काय झालं तर याच्यावर कोणती कारवाई घेतली नाही, दखल घेतली नाही, तर कारवाई केली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुशिक्षित आणि आक्रमक असे नवीन उमेदवार तयार करू आणि स्वतंत्र पॅनल लावण्याची भूमिका आम्ही घेऊ। जर पालिकेने किंवा अधिकाऱ्यांनी किंवा नेते मंडळी याकडे लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये जे निवडणुका येणार आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही स्वतंत्र पॅनलची स्थापना करून लढू असं यांचं मत आहे। तर तुमचं काय मत आहे? हो, कारण कामध्ये इथं लोकांची कामं करणारा, लोकांना न्याय देणारा माणूस पाहिजे। आणि तो जर प्रस्थापित परत तीच आणली तर परत ते चालू राहणार आहे। मुळात स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत स्थापन झालेली नगरपालिका जी पंढरपूरची आहे तिचा कामच पूर्णपणे उलट आहे। आता लोकांकडे टॅक्स गोळा करून ही संस्था चालवणं हा मूळ उद्देश असतो, पण इथं वारीमुळं आणि पांडुरंगाच्या इथल्या देवस्थानामुळे करोडो रुपये येते, तिथं करोडो रुपयाचा निधी येतो आणि तो गुडूपच होतो। म्हणजे तुम्ही टॅक्स बी गोळा करताय, करोडो रुपयांचा निधी गायब करताय, मग तुम्ही करताय काय नक्की? धुरळा कधी थांबत नाही, पंढरपूरच्या पूर्ण चौपेर बाजूने हिरवळ आहे। धुरळा येतोय कुठला? पंढरपुरातला तो उरतोय, पंढरपुरातच परत खाली बसतोय संध्याकाळी। तुम्ही व्यवस्थित धुरळा डस्ट सक्शन करणारी गाडी तर तुम्ही कधी बघितली का पंढरपुरात? कधीच नाही। तुम्हाला पावसाळ्यात तेवढा त्रास कमी होतोय धुळीचा, अन्यथा 8 महिने 9 महिने तुम्हाला प्युअर त्रास असतो आणि यानं पंढरपुराचं 2-2, 3-3 वर्षाचं आयुष्य बंद होणार आहे, कमी होणार आहे सगळ्यांचं। सगळा एकदम चांगली ह्या महाराष्ट्रातली सुंदर नगरपालिका पंढरपूर होऊ शकते, पण चोरांनी आणि इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी इथं सगळं बाजार मांडून ठेवलाय। कमीत कमी पंढरपूरला तर सोडा तुम्ही, सगळ्या वारकरी संघटना ह्यांना सगळ्यांना भेटलो आम्ही, तर त्यांनी सांगितलं की पंढरपूर तुम्ही दुरुस्त करणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे।
तुम्ही चालू करा. आम्हाला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आणि तशी लेटर पण देतो म्हणून सांगितले. अनेक संघटना पूर्ण महाराष्ट्रातनं वारकरी येतो आणि तुम्ही करोड रुपयाचा निधीच गायब करता इथं आलाय. बरं यांचं सगळ्याचं ही जर बघितलं तर सगळे श्रीमंत आहे ते आणि नगरपालिकाच कसं काय गरीब आहे. आणि इथले सामान्य पंढरपूर भिकेला लागलाय अक्षरशः. गोल्ड लोन काढतोय, होम लोन काढतोय, पर्सनल लोन काढतोय, तो हप्ते भरून मरायला लागलाय अक्षरशः. तो झिजून गेलाय. कारण इथं देवस्थान असताना कमिशन, इथला पैसा, इथला उद्योगधंद्यातला प्रॉफिट बी परत त्या श्रीमंताच्या घरी चाललाय सगळा. जगणार कसा पंढरपूरकर. आणि पांडुरंगाचं देवस्थान तुम्ही कॉरिडॉर करायला निघालाय. तुम्ही मेन रस्ते तुम्ही गायब केले त्यातनं. फक्त शिवाजी महाराजांपासूनच चालू केलं तिथून कॉरिडॉर. तुम्ही खरं तर पंढरपूर पूर्ण सिटीचा इथला सावरकर चौक असेल, इंदिरा गांधी चौक असेल, आपले अर्बन बँकेचा चौक असेल, असं पूर्णपणे आत एंट्रीलाच तुम्ही त्यांना अडवता आणि परत मंदिरापाशी मोठं करताय. कसं तुम्ही कशा पद्धतीने कॉरिडॉर आणि कुठली इंजिनिअरिंगची डिग्री घेतली तुम्ही अशी. तुम्हाला कॉरिडॉर करायचं तर येणारे रस्ते जसे दुरुस्त आहेत सगळे, तसे येणाऱ्या पंढरपुरात कनेक्ट होणाऱ्या वाटा पण व्यवस्थित केल्या पाहिजेत ना. करोडो रुपयांचा निधी येतो इथं आणि गायब. टीव्हीत तसं, रस्त्यात तसं, पाण्यात तसं, पाणी पुरवठ्यात तसं, गटरमध्ये तसं. आता वर एक ठिकाणी गटर रेल्वे स्टेशन समोर लाईन टाकली. त्या लाईन मध्ये आधी त्यांनी गटर रस्ता केला, परत गटर उकरलं. म्हणजे कोणाला मिळच नाही. म्हणजे ह्यात सगळ्यात निधी कोणाचा जाणार आहे? सरकारचा, म्हणजे आपला. दररोज 100 रुपये, 105 रुपये पेट्रोल झाले, त्यात 20% इथेनॉल टाकता तुम्ही. म्हणजे 50 रुपये प्रत्येकाच्या इनडायरेक्ट मधने तुम्ही दररोज 500 रुपये हात घालताय प्रत्येकाच्या घरात. आणि त्यांना काय लावताय? भिकलच लावताय तुम्ही. दररोज भिकल लावताय. त्यांना पर्सनल लोनचे हप्ते फेडायचे, त्यांना केंद्र सरकारचा निधी टॅक्स भरायचा, इन्कम टॅक्स भरायचा, त्यांना इनडायरेक्ट टॅक्स मरायचं. त्यांना जीव आता फक्त सामान्य माणसाने जीव द्यायचं बाकी आहे. नेपाळ झाल्यावर सुधारणार आहे. या अशी सुधारणार आहे असे वाटत नाही मला. नेपाळ व्हायचीच वेळ आली आता. काय दुसरं काय राहिलं? सगळ्यांची घरं मोठी झाली, गोरगरीब अजून भिकेला लागलाय. कसं सुधारणार कधी आपण? हीच माझी विनंती आहे तुमच्या सर्वांसाठी. बाबा कमीत कमी पंढरपूरला तर सोडा. तुम्ही सगळं करता सगळीकडे, पंढरपूरला तर सोडा. ही पांडुरंगाची गोरगरिबांचा बालाजी आहे. गोरगरिबांसाठी जाई 18 पगड जातीचा 12 बलुतेदारांचा दैवत आहे. तिथं येऊन डोकं पाय टेकून जातात लोक. स्वर्ग सुखाचा आनंद घेऊन जाते तिथं. आणि तुम्ही तिथं सुद्धा गटर केलंय त्याचं सुद्धा. तर अशा पद्धतीनं जे या आंदोलनामध्ये युवक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कॉरिडॉर पुरतं, विठ्ठल मंदिरापुरतं नाही झालं पाहिजे. तर कॉरिडॉर जे गावातील या पंढरपुरामध्ये मेन रस्ते जे आहेत त्या रस्त्यावरच्या बाजूचं पण कॉरिडॉर झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, या पंढरपूरमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि धुळीचं साम्राज्य असल्यामुळं पंढरपूरमध्ये खाद्य गल्ली आहेत, खाद्य पदार्थ आहेत, लहान मुलं असतात, त्याच्यामुळे कप होतात आणि अशा TB सारख्या संसर्गजन्य रोगाचं प्रमाण जास्त वाढू शकतं, अशा पद्धतीने यांचं म्हणणं आहे. तर आता ह्या येणाऱ्या काळामध्ये यांचं असं म्हणणं आहे की आम्ही निवडणुकीला सज्ज राहू जर आमच्या मान्य मागण्या केल्या नाही तर. आमच्या मागण्या जर नगरपालिकेनं जर मान्य नाही केल्या तर आम्ही सर्वतोपरीनं जेवढे वार्ड आहेत त्या वार्डनुसार आम्ही 2-2 आमचे उमेदवार आम्ही तिथे उभा करू आणि आमचा पूर्ण पॅनल आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आणि जनता ही शेवटी दूध कोळी नाही. जनता जे लोक काम करतात त्याला 100% सहकार्य करू शकते. आणि पंढरपूरचे आमचे मुद्दे फक्त पंढरपूरसाठी फायदेशीर आहेत. आणि जे लोक इथं पंढरपुरात येतात, बाहेरून येऊ द्या कुठूनही येऊ द्या, त्या लोकांना हे जे 6000 गाळे बांधण्यासाठी मी जे निवेदन दिले, तर 6000 गाळ्यामध्ये पंढरपुरातनं किती तर सुशिक्षित बेकार आहेत ते पुण्याला, मुंबईला जिथं जाईल तिथं सेटल व्हायला लागले. का तर पंढरपूरला काही नाही म्हणून. मग उदाहरणार्थ पंढरपूरला MIDC सुद्धा आता इतक्या दिवसात आलेली नाही. बरोबर, MIDC नाही तर त्या लोकांनी करायचं काय? मग ही 6000 गाळे टाकून दुकानं जरी टाकली तर त्यांचं पोट पाणी भागू शकते आणि त्यांचा प्रपंच चालू शकतो. आणि नगरपालिकेचा टॅक्स सुद्धा 50% पेक्षा 100% माफ करायला येईल एवढं उत्पन्न नगरपालिकेला मिळू शकतं. परंतु यामध्ये म्हणायचा उद्देश असा आहे की नगरपालिकेचे अधिकारी पारदर्शकपणा त्यांच्यामध्ये नाहीये. पहिल्या वेळेला जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेला ते काय म्हणले की बाबा आम्हाला लेटर तुम्ही दिले का, आम्हाला ते लेटर दाखवा. कितव्या दिवशी येऊन बोलले, इथं 5व्या दिवशी येऊन बोलले. बघा, म्हणजे त्यांना 5 दिवस झालं. अगोदर आंदोलनाच्या आधी आम्ही 15 दिवस 10 दिवस त्यांना लेटर दिलेलं होतं. ते त्यांना लेटर सुद्धा माहीत नाही. म्हणजे एवढं त्यांचा घाळ कारभार आहे. म्हणून त्यांचा कारभार पारदर्शी व्हावा माझं म्हणणं आहे.